नमस्कार, गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आज आपल्यासमोर आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ 3 वेळचे खरेदी विक्रीचे संचालक असे बाळासाहेबजी टोळे. नमस्कार काका. नमस्कार नमस्कार. काय जरा अति उत्साहित दिसून राहिले तुम्ही या वातावरणात काँग्रेसच्या. थोडीशी मदत चर्चा आली की बा बाळासाहेब हिंगणीकर बीजेपीतून काँग्रेसमध्ये वापस येतील आणि तुम्ही काँग्रेसमध्ये सध्या आहात. तर तुमची परिस्थिती सध्या काय, काँग्रेस सोबत की बाळासाहेब हिंगणी सोबत की सुधाकर पाटील भारसाकडे यांच्यासोबत? मी सध्या काँग्रेसमध्येच आहे. बाळासाहेब काँग्रेस सोडून बीजेपीत गेले. माझे खरे म्हणजे तुम्ही त्यांचे समर्थक होते? खंदा समर्थक. त्यांच्यासोबत मी गेलो नाही, मी काँग्रेसमध्ये राहिलो. आता जाण्याचा काही विषयच नाही. मी जिथं आहे तिथंच राहील. तुम्हाला बाळासाहेबांनी आग्रह केला नाही काय? अजिबात नाही. त्यांनी तर एवढं मोठं मन दाखवलं का तुमचं तुम्ही ठरवा. तर आम्ही ठरवलं, मी माझे सहकारी एक नागपुरे, आम्ही आमची म्हणजे काँग्रेसमध्ये राहण्याचं हे ठेवलं आम्ही. पण आता जेव्हा तुम्ही काँग्रेस पक्षात कायम राहिले तर अशा वेळेस तुम्ही बाळासाहेब हिंगणीकर यांचे समर्थक म्हणून लोकांना परिचित होते. पण अशा वेळेस बळवंतराव वानखडे यांचं बाळासाहेबांचं शक्य होतं. पण अशा वेळेस तुम्हाला सुधाकर पाटलांच्याकडून वागणूक कशा प्रकारे मिळाली? नाही हो, काहीच वागणूक नाही मिळाली. उलटा त्यांनी माझ्यावर अन्याय केला. मी 3 वेळचा सिनियर हे आहे, खरेदी विक्रीचे डायरेक्टर आहे. तिसऱ्यांदा जास्तीत जास्त मतांनी निवडून आलो. मला तर त्यांनी अध्यक्ष नाही केलं. माझं जे मागच्या वेळेला सेक्रेटरी पद होतं, सचिव पद, ते पण काढून घेतलं. पुरस्पर तुम्हाला बाजूला गेला काय? हेतू पुरस्पर बाजूला. याचं कारण का, मुख्य कारण काय? याचं कारण आहे की बा हा बाळासाहेब हिंगणीकरचा माणूस आहे, असं म्हणजे गटबाजीतून मला डावलण्यात आलं. म्हणजे बाळासाहेब हिंगणीकर हे कृषी उत्पन्न बाजार समितीतून सभापती होतील म्हणून त्यांना डावललं, आणि इकडे बाळासाहेबांचे समर्थक हे खरेदी विक्रीचे अध्यक्ष होतील म्हणून डावललं. असा याचा अर्थ काढायचा काय? बिलकुल बिलकुल. आणि यांना सिनियर लोक चालत नाहीत, यांना कानाखालचे लोक पाहिजे. बरं का, आता हे सुधाकर पाटील काँग्रेस सोडून गेले तर याचा तुम्हाला आनंद नाही काय? नाही, आम्हाला आनंद नाही आहे. आम्हाला दुःख. एक मोठी संघटना सोडून गेल्या. आता काँग्रेस त्यांनीच तुम्हाला डावललं. डावललेल्या राजकारणात कसं आजकाल ज्यांनी तिरस्कार केला त्यांचा तिरस्कार राजकारणात चालू झालेला आहे. पण तुम्ही त्यांचा तिरस्कार का करत नाही? नाही, कसं आहे, तिरस्कार करून राजकारण होत नसते. काय, त्या काँग्रेसने त्यांना खूप दिलं. आमचं मन दुखून आलं. काँग्रेसनं त्यांना 3 वेळ जिल्ह्याचं अध्यक्ष केलं, बँकेचं. एवढं मोठे पद दिल्यानंतर आणि नगराध्यक्षपद निवडून आले काय, आणि हे म्हणतात की बा नगराध्यक्ष माझ्यामुळे मीच एकटा, म्हणजे कुठेही आपली अहंकाराची भूमिका दाखवायची. यांच्या मागे खासदार होते, बाळासाहेब आपले हे होते, गावंडे होते. कोणची संस्था ही एकट्यामुळे निवडून नसते, त्याला सगळे सहकार्याची हे असते, पाठिंबा असते, त्याच्यामुळे निवडून येतात. तुम्हीच म्हणता की सुधाकर पाटील हे अहंकारी आहेत. मग असे अहंकारी माणूस काँग्रेसमध्ये जर कायम राहिला तरी तुम्ही त्यांना ते काँग्रेसमध्ये राहिले पाहिजेत, हे भावना तुमची का तुम्ही प्रकट करता? असं आहे की बा मोठा पक्ष आहे इथं, काँग्रेसने त्यांना भरपूर दिलं, त्याच्यामुळे त्यांनी राहायला पाहिजे होतं. त्यांनी मला जरी हे केलं तरी आपण त्यांचा द्वेष नाही करायचा. राजकारण द्वेषानं राजकारण होत नसतं. ऑल ओव्हर तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय की सुधाकर पाटील गेल्याच्यानं काँग्रेसचं भयानक नुकसान झालं, म्हणूनच तुम्ही त्यांना थांबवण्याचे प्रयत्न करत होते? नाही, तो विषय नाही आहे. मग त्यांना गेले तर जाऊ दे ना. गेले तर जाऊ द्या, नाही तर काय कोणी थांबत नसते. तुम्हाला वाटत होतं का की ते गेले पाहिजेत म्हणून? नाही, अजिबात वाटत नाही. बरं, तुम्हीच म्हणता की तो अहंकारी माणूस होता. हो, अहंकारी आहेत म्हटलं, ते होते असं नाही, आहेतच सध्या अहंकार त्यांच्यात आहे. पण त्यांनी जो बळवंतराव वानखडे यांच्यावर जो आक्षेप लावला की बाबा बळवंतराव वानखडे आणि अमरावती जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख हे त्यांना टॉर्चर करत होते, हे कितपत सत्य आहे? हे आहे सत्य. त्यांची ते वरच्या लेवलची खेळी आहे. म्हणजे हे सत्य, म्हणजे ते त्यांना टॉर्चर करत होते म्हणून ते सोडून गेले काय? नाही, असंही काही नाही म्हणा. त्यांना त्यांची 2 महिन्यापासून तयारी सुरू होती. आणि त्यांनी काय, सुधाकर पाटील भारसाकडे यांचा असा कोणता प्रसंग तुम्हाला वाटतो की ते अहंकारी आहेत म्हणून? अहंकारी म्हणजे हे म्हणजे खरेदी विक्री मीच आणली, कॉटन मार्केट मीच आणलं, नगरपालिका मीच आणली. एक मीपणा जो आहे तो, त्याच्यावरून मी अहंकार म्हणून. त्यांच्यात मीपणा होता हे तुम्हाला जर वाटत असेल की त्यांनी खरेदी विक्री कृषी उत्पन्न बाजार समिती हे आणले आहे, पण त्यांनी बाळासाहेब हिंगणीकर असो की सिनियरिटी प्रमाणे तुम्ही असो, तुम्हा दोघांनाही डावलून बाकीचे त्यांच्या सोबत गेले, म्हणजेच काँग्रेसमध्ये त्यांची चलती होती असं तुम्हाला वाटत नाही का?
होती ना, चालती होतीच ना त्यांची. मग चालती होती तर ते गेल्यानंतर तुमच्या काँग्रेस पक्षाला नुकसान होणार नाही का? अजिबात नाही होत. काँग्रेस हा मला वाटते पक्ष आहे, मोठा पक्ष आहे. हा मोठा पक्ष जरी असेल पण ताकद आहे. काँग्रेस हा 400 सीटवरून 50 वराला विरोधी पक्ष होऊ शकला नाही नाही, आहे ना सध्या विरोधी पक्ष आहे. सध्या, पण मागच्या वेळेस. मागच्या वेळेस नव्हता, पण यावेळेला आहे. मग आता एका शब्दात सांगा, बाळासाहेब हिंगणीकरले तुम्ही आता तुमचा आणि त्याचा मैत्रीचे संबंध आहेत आणि मैत्री संबंध आहेत आणि कायम राहतील मरेपर्यंत. तुम्ही त्यांना कायम राहण्यासाठी बीजेपीतून काँग्रेसमध्ये आणण्याचे प्रयत्न का करत नाही? आम्ही आमच्या वरच्या लेवलवर केले, पण आता असं आहे, तो स्वतः त्यांचा निर्णय आहे. आम्ही तुम्हाला- त्याच्यात काही बोलू शकत नाही. पण नाही, जनसामान्य लोकात तर अशी बोंब झाली की बाबा ते बोमा होतच असतात, त्याला काही शक्यता किती टक्के? अजिबात नाही. तुम्ही प्रयत्न करून नाही राहिले का? प्रयत्न केले आम्ही, प्रयत्न करून पाहिले. मग प्रयत्न देशील? म्हणजे मी तरी नाही, पण आमच्या वरिष्ठ नाही लोकांनी नाही, प्रयत्न देशील शक्यता वाटत नाही, नाही? अजिबात नाही. या- जिथं अरे मला सांगा, आता 2 महिने झाले ते गेले, एवढे मोठे नाही, नेते ते सुधाकर पाटलाच्या याने गेले ना. नाही नाही असं काही नाही. हो ना, गेले सुधाकर पाटलामुळे गेले. बरं, येणारा काळ तुम्ही बाळासाहेबांच्या म्हटल्याने ऐकता का बाळासाहेब तुमच्या म्हटल्याने ऐकतात? नाही, आम्ही दोघं एकमेकाच्या मग म्हटलं एकामेकाला भचर आहे. आमचं एवढं शक्य आहे की आम्ही लहान मुलापासून कबड्डीच्या जीवनापासून वयाच्या 15 वर्षापासून आमचे गावी शेजारी आहेत. आमचं शक्य आणि त्या मग अशा- माणसासाठी खूप काही केलेलं आहे. अशा वेळेस तुम्ही त्यांना समजून सांगसान की ते तुम्हाला समजून सांगतील? ते दोघंही आम्ही एकमेकाला समजून मग सांगतो. अशा वेळेस एकत्र तुम्ही राहिले पाहिजे असं वाटत नाही की? वा राहत त्यांचं काही मग अजिबात आता माझ्या- तुम्ही त्यांच्या पक्षात जसं का ते तुमच्या पक्षात येतील? नाही, अजिबात आम्ही कोणी कोणाच्या पक्षात जाणार नाही. प्रयत्न तुम्ही करून नाही राहिले काय? प्रयत्न करून झाले आमचे, हा. पण ते जिथं आहे तिथंच थांबतो म्हणतात. तर त्यांच्यासाठी तो आपापला निर्णय आहे. हे होते स्पष्ट वक्ते बाळासाहेबजी टोळे, 3 वेळचे खरेदी विक्रीचे संचालक, भुकलेले सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांचे खंदे समर्थक. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गंगा फान YouTube चॅनल. प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह. धन्यवाद.